अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाह। आज बानकोटला अल्हम्दुलिल्लाह मोरब्याशेनी दोन माणसं दोन हस्ती तुम्हाला मी यांचा तारुफ देताय। अल जामियातु शाफिया जो मोरब्याला अल्हम्दुलिल्लाह मद्रसो आहे आणि त्यांचं सदर मुद्दरीस बोला, नाझिम आला बोला, सेक्रेटरी बोला, हाफिज आणि आलिम पण आहेत आपलं हाफिज मोहसिन बळे साहेब आणि त्यांच्यासोबत त्यांचं साथी पण आहेत, हे पण हाफिज कुराण आहेत, हाफिज साजिद टाके। हे दोन लोक मद्रसाच्या संदर्भात मद्रसाच्या चंद्याच्या ताल्लुकशीन ताके रमजान महिन्यातून जयात ह्या चंद होतात आणि लोक देतात। त्याच ताल्लुकशीन अल्हम्दुलिल्लाह बानकोटच्या सरजमीनवर आईलं तर हर वर्षा येतात आणि ह्या वर्षा पण आयल्यात आणि जो मद्रसो मोरब्याला आहे तो अल्हम्दुलिल्लाह बानकोटच्या सरजमीनशीन होऊन मोरब्याच्या सरजमीनवर गेलेलो आहे। बानकोटला मदीनतुल उलूम शाफई बोलून होतो तोच मद्रसो मोरब्याला अल जामियातु शाफिया आणि त्यांचं जर बानी मबानी आहात अल्हम्दुलिल्लाह बानकोटचंच होतं। आपल्याला हाफिज साहेब पण स्वतः बोलतील, मरहूम शफी हसन नाडकर अल्लाह त्यांचा दर्जात बुलंद करो, त्यांनी दीनसाठी मोप खिदमत केले नात आणि अल्हम्दुलिल्लाह यकीनन हे जाणतात, आमचं वरील लोक पण जाणतात की त्यांनी किती खिदमत केलेली आहे। तर आपण अर्ज करूया मौलाना जवळ, हजर जरा मद्रसाच्या ताल्लुकशीन आपल्या व्ह्युअर्सला सांगा। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाहि व बरकातुहू। वालेकुम अस्सलाम रहमतुल्लाह बरकातुहू। सगळ्यात पहिले अल्लाह तबारक व तआला रमजान मुबारकच्या फ्यूज व बरकाशी आमला तुमला सगळ्यांना मुबारक करो। बरकती आहे ना बेहिसाब बरकतीची अल्लाह ताला आपल्याला अता करो। आमीन आमीन। हा माशाल्लाह मद्रसा जसा आता नवीद भाईनी बोलले 1989 ला त्याची मोरब्यातलं फर्ग्युशन टाकल्या गेली। तेव्हा हा मद्रसा मदीनतुल उलूमच्या शक्लला बानकोटच्या सरजमीनवरच होता, तकरीबन 35 वर्षा पहिले जी। आणि 92 ला जी हा मद्रसा बाकायदा मोरब्यातला तयार झाला। जसं की आता तुम्ही बोलले आहो की मदीनतुल उलूम शाफई मद्रसा होता, त्यालाच अल जामियातु शाफिया शक्ल देऊन अल्हम्दुलिल्लाह आज काही अरसा गुजरला आणि माशाअल्लाह मद्रसा आपल्या जाग्यावर आहे आणि दिन बदिन तरक्की करत चाललाय, उरूज पाहत चाललाय अल्हम्दुलिल्लाह। आणि मी तर बोलीन अल्लाह तबारक व तआला ह्याचा पुरा अज्र यकीनन हा सवाबे जारी आहे। 89 म्हणजे एक मोक जुना काल होता, तर माणसाला त्या टायमाला 2000 रुपये आपल्या जातीचं खपोयाला म्हणजे नाकास नव्हे, 2000 मोह 200 रुपये खपून तेव्हा मुश्किल होता। त्या वक्तला मरहूम शफी हसन नाडकर अल्लाह तबारक व तआला त्यांना जजाय खैर देव, त्यांची बेहिसाब मगफिरत करो। अल्लाह तबारक व तआला त्यांच्या कब्रवर आपल्या रहमतचा खास नुजूल करो। आमीन। त्यांनी त्या वक्तला आपला जाती सरमाया माझ्या दत्तपर्यंत मालूमात आहे, लोकांच्या जवळ ऐकलंय 20 लाख रुपये खपवून अल जामियातु शाफियाची काम मुकम्मल केले माशाअल्लाह। त्या वक्तात 89 ला त्या वक्तात जी आम्ही सतत शिकलो आणि मरहूमचा 2000 पर्यंत, मग 2000 ला मरहूमचा इंतकाल झाला, तत्पर्यंत अल जामियातु शाफियाला जर्रा बराबर पण बाहेरची जकात वगैरेचा पैसा घेत नाही होतो। मरहूमचा बोलणं असा होता की मी आहे कमवता आहे, त्याच्या अलावा लोक डोनेशन देत होती, ती मद्रसा आहे म्हणजे घेतला पाहिजे, पण ह्यांनी वाहिद शख्स ते होतं की स्वतःच्या जातवर यकीन ठेवून अल्लाहच्या फजल व करमचे मद्रसा चालवत होता। 2000च्या बाद त्यांचा इंतकाल झाला। त्याच्या बाद मोरब्यावाल्यांनी आपल्या ताब्यात घेतले आणि मोरब्याची कमिटीनी अल्हम्दुलिल्लाह थतनं जकातचं सत्याचं पैसे होतात अल्हम्दुलिल्लाह 1 रुपया फीस नाही घेतल्या जात पोरांजवळनं, खाना पिना रहना हर चीज पोरांच्यासाठी फ्री है, यहाँ तक की अल्हम्दुलिल्लाह पोरांच्यासाठी स्कूलचा पण माकूल इंतजाम है। ह्या वर्षाचीच बात घ्या माशाअल्लाह, 2 पोरांनी 12वीचा एक्झाम दिले आणि काही पोरं आहेत ते 10वीचा एक्झाम देतात आणि तुम्ही मदरशासाठी बिलखुसूस ताऊन पण करा आणि जरूरत आहे आज कोकणातलं की आपल्या पोरांना पण अहले सुन्नत वल जमातच्या आधारातलं टाका। त्याचे मी हमेशा माझ्या बयानला बोलतो, सकाळ तो दिस दूर नाही की आज आपण आपलं पोरा आपलं अजदाद आहेत ते करत होतं फात्या धरून, सकाळ हा हाल ना हो की मर गया मरदूत फात्या ना धरून। तेव्हा आपल्या पोरांना अहले सुन्नत वल जमातच्या उलमांशी जोडा, मद्रसांशी जोडा, तर पोरा जुळतील तर सकाळ इंशाअल्लाह तुमच्या हक्कातलं, आपल्या माबापच्या हक्कातलं, आपल्या अजदादच्या हक्कात विसाले सवाब पण करतील आणि कब्राची जियारत पण करतील आणि फात्या धरूत हा तरीका जो सिलसिला आपल्या बुजुर्गांचा चालत आलाय तो पण होत राहील। बिलकुल बिलकुल। मी वापसची गुजारिश करेन की अल जामियातु शाफिया हा आपला कोकणचा आपला अदारा आहे, सगळ्यांनी त्यातून आपल्या पोरांतलं पण टाकायची कोशिश करा इंशाअल्लाह। दीनच्या साथ दुनियाची पण तालीम द्यायला चालले आणि होऊ शकते तर आपला जकातचा हिस्सा, आपल्या सत्ताचा हिस्सा, रियाजचा हिस्सा अल जामियातु शाफियाला द्यायची कोशिश करा। अल्लाहशी मी दुआ करेन की अल्लाह तबारक व तआला जो हा व्हिडिओ बघतोय आणि आता जितका हाजरीन आहे मी अल्लाह तालाशी दुआ करेन की अल्लाह तबारक व तआला सगळ्यांच्या रिस्कला उम्रला बरकते अता कर। अल्लाह तबारक व तआला मरते वक्त कलमे शहादत नसीब कर। अल्लाह तबारक व तआला आपल्या सगळ्यांच्या जान माल ईमान व अकीदेची हिफाजत करो, ईमानवर खात्मा करो। अल्लाह तबारक व तआला आपली मुख्तसरची जी बात झाली ते आपल्या मार्गात कबूल करो, आपल्या दुआला कबूल करो आणि अल्लाह जो पण आपण खिदमत करता आपल्यासाठी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी जरिए नजात हीच करो। आमीन आमीन। अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह। तर अल मुख्तसर ही बेहतरीन मद्रसो आहे मोरब्याच्या सरजमीन मानगाव रायगडला, तुम्ही स्वतः त्या व्हिजिट द्या, बघा निजाम काय आहे आणि जितका होईल तितकी ताऊन करा। बघा मद्रसाचा जो निजाम आहे देण्यानेच चालतं, लोक
अल्हम्दुलिल्लाह देतात आणि सरमायादार लोक देतात तर तो मद्रसो पुढे चालत राहतं. माली मदत करा तुम्ही. जर सामान पोचू शकता खाया पियाचा तर तो पण कबूल करतील आणि त्या हिनी लोकांना खाया पियाचो इंतजाम पण तर बेहतरीन मद्रसो आहे. जरूर ताऊन करा. हीच तुम्हाला मी नंबर पण हजरतचा देताय मेन्शन करताय आणि आम्हाला पण दुआतलं न्याट ठेवा. हजरत आपला व्हिडिओ बघता लास्टला अखेर थोडा बघता सर. अल्हम्दुलिल्लाह व्हिडिओ बघतो माशाल्लाह. मोठ्या कोकणांची मालूमात मिळतं. आपल्या कोकणात शादिया कैसा होतात माशाल्लाह बिलखुसूस उर्स वगैरे होतात त्याची बेहतरीन नवीन भाई मालूमात देतात. असं माशाल्लाह पसंत येतं आणि मी बघतो आणि लोकांची गुजारिश करीन की दिनी मालूमात मिळते कोकणची मालूमात मिळते तेव्हा नवीद भाईच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. माशाल्लाह हजरतचा पण चॅनल आहे युट्यूबवर नाव बोला. मोहसिन बरे ऑफिशियल. माशाल्लाह तकरीबन 11-12 सबस्क्रायबर पण आहेत यांचं आणि अल्हम्दुलिल्लाह हदीस वगैरे टाकत राहतात त्यांना पण सबस्क्राईब जरूर करा. ओके दुआ द्या ठेवा. अल्लाह हाफिज.